हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर आज आहे गुरुचरित्र अध्यायाचा 5वा दिवस. तर जेवढी सेवा होईल तेवढी आपण स्वामीच्या चरणी करू. आता मी तर सुरुवात केली आहे, पण मध्ये मध्ये भरपूर अडथळे येतात. कारण लहान बाळ असल्यामुळे ना, समर्थ लहान असल्यामुळे मला ना असं प्रॉपर म्हणजे वाचू देतच नाही. मध्ये मध्ये येऊन हे करते, तरी त्याला बोलावं लागते आणि वाचन करावं लागते, असं आहे. तर माझी अशी पूजा झालेली असते आणि अशी पोती ठेवते. मी इकडे हे करते. आता पूजा करून घेतली, आरती झालेली आहे, बघू शकता. आणि समर्थन कसं करते, जितक्या वेळ वाचत असला ना मुद्दाम पुढे पण अगरबत्ती घे, दिवा विजव, अशा प्रकारे त्याचं हे असते मध्ये मध्ये. कारण ही एक आहे स्वामींची परीक्षाच आहे. कारण देव ही परीक्षा बघत असतात भक्तांची. तसं स्वामी माझी परीक्षा घेत असतं. कारण ही वाचन करते का नाही, का उठून जाते, असं त्यांच्या मनाने हे असते. पण कसं असते, मी काय करते, समोर ज्यावेळेस रडा लागला त्यावेळेस घेते, परत आज वाचन करते, त्याला थोडं समजावते, परत वाचन करते. काय करणार, मग करावंच लागणार आहे. लहान बाळ असल्यामुळे, कोणी हे नसल्यामुळे आपण स्वतःच हे करावं लागणार आहे. त्यामुळे जेवढी होईल सेवा तेवढी करायचं. जर काही चूक झाली तर स्वामींच्या चरणी माफ कर देवा मन, असं मी त्यांना शरण जाते, क्षमा मागते. कारण माझ्यानंतर प्रॉपर पूर्ण हे करणं होतच नाही. कारण जसं झालं तसं, कारण न उठणं न बसणं बरोबर आहे. एकाच ठिकाणी बसून पारायण केलं पाहिजे, बरोबर आहे. पण ज्यावेळेस लेकरं हट्टेपणा करतात त्यावेळेस उठावंच लागते. कारण हे सगळ्या गोष्टी हे लेकरांना कळत नसतात की मम्मी पारायण करायला, आपण त्यांना हे करू नये असं म्हणत. कारण त्यांच्या मनासारखं वागलं ठीक आहे, नाहीतर जास्तच ओरडायला लागतं. त्यामुळे मी काय करते, त्यांना आधी समजावते, मगच पारायण करते. जेवढं होईल तेवढं अशा प्रकारे मी पारायणाचा आजचा 5वा दिवस आहे, उद्या 6वा, परवा दिवशी 7वा जपमाळ करते. घशामध्ये घसा बसल्यासारखं वाटायला लागला आहे. परत नंतर आरती करून घेते, नैवेद्य दाखवते. हे बघू शकताय राधिका कसं करायला लागली. इकडे समोरची खेळ भांडी बघू शकता. बापरे, बाहेरचं ऊन किती हे झाले. ऊन खूपच ऊन लागते एकदम. उन्हाचं हे झालं ना, लगेच 9 वाजले म्हणलं की समजलं लगेच ऊन लागायला लागले. बाहेर तर कुठं जाण्याचा प्रश्नच नाही. बघा किती ऊन लागते, अवघड आहे खूप. बघू शकता. ऊन आहे पूर्ण बाहेर. कशाचा आवाज दे काय माहिती, रोडला काहीतरी गाड्यांचं एकदम. समोरची खेळणी, पूर्ण भांडी ही ती बघू शकता. कसं गॅलरीमध्ये पूर्ण खेळणी टाकले त्यांची. ठीक आहे, पूर्ण नुसती मस्ती चालू असते. सारखं मस्ती करायचं आणि खेळायचं. कारण ते राधिका पण शाळेत जात नाही, त्याच्यामुळे दोघांची जास्तच मस्ती चालू आहे. आता एकटा असते वेळेस तेवढं जास्त हे करत नव्हतं, पण आता दोघं असल्यामुळे जास्तच चालू आहे त्यांचं. बघू शकता कसं बांधलं पडदा. त्यांचं घर आहे म्हणे, घर बांधून असं खेळणं चालू आहे. काय चालू आहे राधिका? स्कूटर खेळायचं आहे. डॉल कसं टाकली इकडे तिकडे. बोल सगळं, डान्स करून दाखव. कुठलं डान्स करते रे समर्थ? तुला म्हणतो येतं का? म्हणून दाखव बरं समर्थ, म्हणून दाखव समर्थ, म्हण ना. ए फॉर ॲपल म्हण. नाही म्हणता येत, म्हणून दाखव ना. बाळ हुशार आहे, समर्थ लय हुशार आहे, छान बोलते, छान आहे ना समर्थ. तुला ABCD येते ना, म्हणून दाखव ना बाळ.
काय ते मग समर्थ आता हुशार झाले, खूप त्रास देत नाही ना, काहीच त्रास देत नाही, अभ्यास करते. पायही होईल, नीट सावकाश खेळत जा. समर्थ म्हणून दाखव ना मला बाळ. समर्थ इकडे ये. बाळ इकडे ये. बाळ काय झालं? मस्ती चालू आहे. तर अशा प्रकारे ह्यांच्या दोघांची इकडे मस्ती चालू आहे, ह्यांचं खेळ चालू आहे. कारण हे जर खेळायला लागले ना काही नाही, दोघांची मज्जा असते. समर्थ काय बोलते बघू शकताय, बोबडं बोलते. काय बनवली येल्लो आणि ग्रीन? समर्थ तुला येते का करून दाखवायला? तू करून दाखव. चलो बाय बाय. बाय बाय कर ना समर्थ, इकडे ये. बाय बाय कर. बाय बाय कर ना. बाय बाय. चला इथंच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.